विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. मग छान चाललाय ना अभ्यास? आता सेक्शन सी ची पण काही भीती वाटत नाहीये आपण, कारण 3 आणि 4 मार्काचे प्रश्न घ्यायचं ठरवलंय आपण. याच्या अगोदर आपण एक प्रश्न घेतलाय कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम. नक्की तुम्ही तो केला असणार आहे. त्याच्या अगोदर घेतलाय कोनिकल पेंडुलम विथ न्यूमेरिकल. मग या व्हिडिओत मला काय घ्यायचंय तुम्हाला मी सांगतो. असे 3 मार्काचे प्रश्न की जे ऑलरेडी परीक्षेत विचारले गेलेत, ते अगोदर आपल्याला करायचे आहेत. कारण ते रिपीट होतात आणि त्या प्रश्नांचे नंबर ऑफ आणि पहिले टॉपिक कुठले आहेत? पहिले 5. आज दिवसभरात माझं टार्गेट आहे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाईड करणं. तुम्ही वेळ काढून ते व्हिडिओ बघून तो अभ्यास पण करायचा आहे. ओके. बरं, मग आज 3 मार्काचे 3 प्रश्न या व्हिडिओत आता घेऊया आपण. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर, टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा आणि एल इक्वल्स टू आय ओमेगा. मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्यांमध्ये एक रिजिड बॉडी काढायची आहे. कुठला पण शेप घ्या की काय प्रॉब्लेम आहे. ओके. इथून ऍक्सिस पास होतोय असं दाखवा. ओके, ओके. हां. ही बॉडी सपोज करा एन नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली आहे. हॅव्हिंग मासेस M1, M2, M3 आणि Mn. सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स R1. हे R1 आहे समजा. ठीक आहे. R1, R2, R3, Rn. ओके. आणि त्या ठिकाणी असणारी व्हेलॉसिटी V1, V2, V3 आणि Vn असं अझ्युम करायचं. तेच लिहायचं. Consider a body is made from n number of particle having masses m1, m2, mn situated at a distance r1, r2 and velocity of that point, velocity, linear velocity at that point is v1, v2, v3. बरं, ही आहे त्याची अँग्युलर वेलॉसिटी. ओके. आता पहिलं एक्सप्रेशन फक्त तुम्हाला दाखवतो. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स ओके आणि रोटेशनल डायनॅमिक्स प्लेलिस्ट मध्ये सर्च करा. 8 ते 9 व्हिडिओ आहेत. त्यात पॅरलल ऍक्सिस थेरम पण आहे. करून टाका. ह्याच्या बरोबर तो प्रश्न. हे तिन्ही पॉइंट मी एकाच व्हिडिओत दिलेत. जमलं तर मी लिस्ट किंवा ती प्लेलिस्ट तुमच्यावर शेअर करतोय. ओके, खाली डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा. बरं, इथं करायचं काय? ह्या तिन्ही प्रश्न मी तुम्हाला सांगतो. कायनेटिक एनर्जी काढायची ना तुम्हाला. कायनेटिकचा बेसिक फॉर्म्युला काय आहे रे? हाफ एम व्ही स्क्वेअर. तुम्ही पहिला व्ही काढा. V1 R1 ओमेगा, V2 R2 ओमेगा डॉट 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 Vn Rn ओमेगा. बरोबर आहे. आता मला सांगा कायनेटिक एनर्जी, मग E1 चा फॉर्म्युला हाफ M1 V1 स्क्वेअर. मग काय येणार आहे? हाफ M1. V1 कोण आहे? हा. याचा स्क्वेअर करा. R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. आता ही झाली E1 ची व्हॅल्यू. तसं E2 ची व्हॅल्यू काय येणार? मग E1 जर असं असेल तर E2 येणार आहे हाफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसं E3 En येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही टोटल एनर्जी काढायची असेल ना, याची ऍडिशन करायची असते. त्यातनं कॉमन काय निघतंय? हाफ कॉमन निघतंय. अजून कॉमन काय निघतंय? ओमेगा स्क्वेअर. आणि शिल्लक काय राहते? M1 R1 स्क्वेअर, M2 R स्क्वेअर असं Mn R1. म्हणजे ती अल्जेब्रिक सम आहे. MI स्क्वेअर ची आणि I ची व्हॅल्यू 1 to n. अरे याला जर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात ना. झालं की एक्सप्रेशन किती सिंपल आहे. व्ही काढ. उघडा पुस्तक पुस्तक राहू दे. आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ दिला डिस्क्रिप्शन तो बघा. आता लक्षात घ्या, इथे टॉर्क विचारलं, इथं एल विचारलं. आता एल विचारलं ना, पहिल्यांदा V1 काढा. V1, V2, V3 काढा. R1 ओमेगा. नंतर लिनियर मोमेंटम काढा. P1 म्हणजे कोण असणार आहे? M1 V1 म्हणजे कोण? M1 R1 ओमेगा. तसं P2 काढा. आणि टॉर्क काढण्यासाठी याला परत R न मल्टिप्लाय, सॉरी टॉर्क नाही. लिनियर मोमेंट अँग्युलर मोमेंटम काढण्यासाठी याला परत R न मल्टिप्लाय करा. मग याला मी R न मल्टिप्लाय केलं R1 स्क्वेअर झालं की नाही? मग L1 ची व्हॅल्यू M1 R1 स्क्वेअर, L2 ची व्हॅल्यू M2 R2 स्क्वेअर, M3 R3 स्क्वेअर. फक्त ओमेगा कॉमन काढा. मग M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर असं मिळेल की नाही? ती अल्जेब्रिक सम आहे रे. म्हणजे आय ची व्हॅल्यू आहे. इथं पण टॉर्क काढताना तसंच आहे. ऍक्सिलरेशन काढा. R ओमेगा स्क्वेअर लक्षात घ्या. ओके. फोर्स फाइंड आउट करा. मास इंटू ऍक्सिलरेशन. टॉर्क फाइंड आउट करा. त्या फोर्सला R न मल्टिप्लाय करा. संपलं ना. स्टेप्स लक्षात ठेवा. स्टेप्स. आणि हे साध्या पद्धतीनं लिहून दिले आपल्या हँड रिटर्न नोट्स मध्ये. सह्याद्री ट्युटोरियल्स हँड रिटन नोट्स असा व्हिडिओ सर्च करा. ह्या तिन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि त्या तिन्ही प्रश्नाला तुम्हाला वेळ लागेल तासभर असं इमॅजिन करतोय मी. डेरिव्हेशन झाली पाहिजेत परफेक्ट. ओके. पण मी तुम्हाला सांगतो, दिवसभर असे व्हिडिओ तुम्हाला मिळत आहेत. ओके. मग तुम्ही अभ्यास करताय ना रे बाळांनो. आजचा दिवस बिलकुल वेळ वाया घालवायचा नाही. ओके. पटपट भरभर पण नाही. अगदी व्यवस्थित थोडंसं जेवण घ्या. दुपारी दुपारी झोपायचं. झोपायचंय, मी सुद्धा झोपणार आहे. मॅक्स टू मॅक्स 45 मिनिट्स. 45 मिनिटं. मग आज रात्री आपण सेशन जास्त वेळ घेऊ शकतोय बरं का. एवढी झोप जर तुम्हाला मिळाली. प्रॉपर झोप लक्षात घ्या. लोळत पडलाय 4 तास असलं नको. हं. अभ्यासापासून आज पळवाट कुठली घ्यायची नाहीये. आज लढायचं हे लक्षात घ्या तुम्हाला. लढायचंय आणि का नाही लढायचं? कशाची भीती वाटते आपल्याला? तुम्ही
लास्ट गेल्या 1 महिन्यापासून माझी स्ट्रॅटेजी फॉलो करताय. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही डिस्टिंग्विश, डायग्राम, डेफिनेशन सगळं केलेलं आहे. ओके. आणि मॅथ्स आणि केमिस्ट्रीची काळजी करू नका बरं का बाळांनो. त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी आता कसं होणार आहे, की 25 तारखेपासून मी तुम्हाला अभ्यासाला वेळ देणार आहे. ओके. 25-26 ला म्हणूया आपण. मग त्या दरम्यानच मी सगळे केमिस्ट्रीचे व्हिडिओ तयार करून ठेवतो, की जेणेकरून तुम्ही फिजिक्सच्या पेपरवरनं आला इमिडिएटली त्यावेळेस मराठी, हिंदीचा काही प्रॉब्लेम येणार नाही मला माहिती आहे. ओके. मग आता कसली काळजी? काही नाही आज फोडायचंय. पहिला प्रश्न आज कुठला केला? कोनिकल पेंडुलम. दुसरा केला काय? अँग्युलर सॉरी लिनियर कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम. आणि तिसरा प्रश्न L इक्वल्स टू I ओमेगा. चौथा प्रश्न E इक्वल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर. पाचवा प्रश्न टॉर्क. 5 प्रश्न झाले आपले. ओके. बरं ऐका. L इक्वल्स टू I ओमेगा ना? मी याला काय करतोय बघा समजून घ्या बरं का. मी हे जे वरचं डेरिव्हेशन आहे ना फॉर्म्युला त्याला मी I न मल्टिप्लाय करून I न डिव्हाइड करतो. आलं का इथं 2I? ठीक आहे. I इंटू आय. आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच एल स्क्वेअर ना. म्हणजे हा सुद्धा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. हे लक्षात घ्या. बरं विद्यार्थी मित्रांनो ऐका ना. लगेच आपण ना आणखीन एक गोष्ट करूया का रे? हे 3 प्रश्न तुम्ही करताय ना. ओके. म्हणजे तुम्हाला सांगतो नंतर जेवायचा ब्रेक घेऊया समजा आपण. ओके. किंवा जेवण झालं असेल मला असं मी इमॅजिन करतोय. मला पॅरलल ॲक्सिस थेरम करून दाखवणार आहे बाळांनो. ते नाही का हे असं इथं असं इथं ॲक्सिस आहे, इथं हे आहे, हे आहे असं ठीक आहे इथं सेंटर वगैरे असं. पॅरलल ॲक्सिस थेरम. मी तुम्हाला सांगू का बघा. IO इक्वल्स टू IC प्लस MH स्क्वेअर. म्हणजे बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस is equal to sum of moment of inertia about a parallel axis passing through center of mass and product of mass and square of the distance between axes. काय शिकवलं तुम्हाला मी? फॉर्म्युल्यावरून लिहायला शिकवतोय तुम्हाला मी. IO म्हणजे काय सांगा? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. IC म्हणजे काय? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन पॅरलल ॲक्सिस. पॅरलल शब्द वापरा. पॅरलल ॲक्सिस आणि पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हे काय? प्रॉडक्ट ऑफ कुणाचं आहे? मास आणि स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. बरं, याचं प्रूफ आपल्या वायटी चॅनलवर आहे. तुम्ही ते बघणार बरं का. आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम बाळांनो, त्याचं प्रूफ नाही दिलं मी मला माहिती आहे. पण हा झेड ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, हा तुम्हाला फक्त इथं पॉइंट कन्सिडर करायचा आहे. तो एक्स ॲक्सिस पासून वाय डिस्टन्स आहे. ह्याच्यापासून एक्स एवढं डिस्टन्स असणार आहे वाय ॲक्सिस पासून. ओके. आणि हे डिस्टन्स असणार आहे आर. मग तुम्हाला ही एक्स इथं घेऊ शकतो. पायथागोरस वापरा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर किंवा आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणा किंवा वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. प्रत्येकाला डीएम न मल्टिप्लाय करा, इंटिग्रेट करा, संपलं. अरे पॅरललचं खूप मोठं आहे रे. परपेंडिक्युलरचं सोपं आहे. पण स्टेटमेंट मध्ये इथं पॅरलल ॲक्सिस अबाउट अ पॅरलल ॲक्सिस असं आलं पाहिजे. आणि इथं हे 2 ॲक्सिस आहेत. ते ऑलरेडी एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. तिसरा त्यांना परपेंडिक्युलर आहे. त्यांच्या इंटरसेक्शन मधून जातोय आणि अलोंग दॅट ॲक्सिस जी मोमेंट ऑफ इनर्शिया असते ती ह्या दोघांच्या ॲडिशन एवढी असते. ओके. कराल का? ओके. नक्की कराल ना तुम्ही? कुठले कुठले प्रश्न? पॅरलल ॲक्सिस थेरम मला गॅरंटी आहे की ह्या 5 पैकी एक येणार. आपण उड्या मारू त्यावेळेस लक्षात घ्या. प्रश्न येणारच. पॅरलल ॲक्सिस थेरम नाहीतर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम नाहीतर L इक्वल्स टू I ओमेगा, E इक्वल्स टू हाल्फ I ओमेगा स्क्वेअर आणि नेक्स्टला आपण ना दुसरा रोटेशनल आहे, केटीजी पण आहे, फ्लुइड पण आहे. आपल्याला भरपूर आज कव्हर करायचंय. नक्की करूया आपण. ऑल द बेस्ट.